युनियन काँग्रेस 31 ऑक्टोबर 1920. आता आपण जे बघितलं तेच फक्त वेगळ्या अँगलने बघा. 31 ऑक्टोबर 1920 ला स्थापन झाली बघा. आयोग तुम्हाला याच्या स्थापनेवरती प्रश्न विचारू शकतं. काय विचारू शकतं? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना कधी झाली? 31 ऑक्टोबर 1920. कुठं? अहो कुठून? मुंबईतून. कुठून? मुंबईतून. लक्षात घ्यायचं. हा. यानंतर चित्तरंजन दास, व्ही गिरी, सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांनी वरील संघटनेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. आयोग तुम्हाला याच्यावरती वन लाईनर प्रश्न विचारू शकतो बघा. 31 ऑक्टोबर 1920 रोजी बघा. आयोगाचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड असाच आहे. आयोगाचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड जो आहे तो असाच आहे. काय बघा कसा ट्रेंड आहे. 31 ऑक्टोबर 1920 रोजी मुंबई या ठिकाणी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली. तर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे? अशा प्रकारचा आयोग तुम्हाला काय करतो? प्रश्न विचारतो. मग देशामध्ये कोण कोण आहे? चित्तरंजन दास, व्ही गिरी, सरोजिनी नायडू, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांनी काय केलं? या संघटनेचं अध्यक्षपद घेतलेलं आहे.